न्यूज 29 महाराष्ट्र. नमस्कार, न्यूज 29 महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या पाहूया. घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने. महामार्गावर फिरमी स्टाईल फरार 19 नंदी बैलाची कसाईखान्याकडून सुटका. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल परिसरात काल मध्यरात्री पोलिसांच्या सतर्कतेमुळे कसाईखान्याकडे जाणारे 19 नंदी बैल वाचवण्यात यश आले आहे. रात्री साधारण 1:30 वाजेच्या सुमारास MH40N 9572 क्रमांकाचा एक 10 टायरचा टाटा ट्रक अवैधरित्या जनावरे घेऊन जात होता. या ट्रकला राळेगाव, कळंब आणि जोडमा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने कोणालाही न जुमानता आणि राळेगावचे रोड डिवायडर तोडून ट्रक घाटंजीच्या दिशेने भरगाव पळवला. या घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे यांनी आपल्या टीमसह कारेगाव पासून या ट्रकचा पाठलाग सुरू केला. पोलिसांच्या गाड्या पाठीमागे लागल्याचे पाहून चालकाने ट्रक अत्यंत वेगाने चालवला आणि पिंपरी बुट्टी येथे एका बुलेटला व बैलगाडीला जोराची धडक दिली. या अपघातात बादल जयस्वाल ज्यांची बुलेट पूर्णपणे निकामी झाली, त्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने हायवे सोडून गावच्या रस्त्याने जवळ इजाराकडे ट्रक वळवला. मात्र समोर रस्ता नसल्याने ट्रक थेट शेतात घुसवून चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. वडगाव पोलिसांनी पिंपरी बुट्टी, अकोला बाजार आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेतला. ट्रकमध्ये तपासणी केली असता अत्यंत क्रूरपणे कोंबवलेले 19 नंदीबैल आढळले, ज्यापैकी 16 बैल जिवंत होते तर 3 बैलाचा गुदमरून मृत्यू झाला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व जनावरांना खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी हलविले. ही यशस्वी कारवाई ठाणेदार विकास दांडे, पोलीस कर्मचारी अनिल गिनगुले, सागर केराम यांनी गावकरी सागर मिलमिले, आशिष डेटे आणि राहुल हेलुंडे यांच्या सहकार्याने केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ASI गणेश आगे आणि शिवजी शिंदे करत आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.